निर्भीड पत्रकारिता अचूक माहिती जनतेच्या विश्वासाची आमची जबाबदारी टॉप न्यूज पुणे टॉप न्यूज पुणे सत्याची साथ विश्वासाची बात। महिनाभराच्या भक्तिमय पालखी सोहळ्याची आळंदीत सांगता माऊलींच्या पादुका पुन्हा अलंकापुरीत। आपण पाहतात टॉप न्यूज पुणे। महिनाभराच्या प्रचंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या 2026च्या पालखी सोहळ्याची आज आळंदी इथं सांगता झाली। माऊलीच्या पादुका पुन्हा एकदा अलंकापुरीत दाखल झाल्यात। माऊलीच्या दर्शनासाठी आजही आळंदीत वारकऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। हजारो वारकरी आणि भाविक मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेत धन्य होत होते। महिनाभराच्या भक्ती सोहळ्यानंतर माऊलींच्या पादुका पुन्हा आळंदीत दाखल झाल्यानं संपूर्ण परिसर भक्ती रसानं न्हाऊन निघाला। यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे सुमारे 34 लाख वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे। कोणी दिंडी सोबत, कोणी बसनं तर कोणी खासगी वाहनानं पंढरीची वाट धरली होती। आता हेच वारकरी पुन्हा आपल्या आपल्या गावाकडे मार्गस्थ होत आहेत। माऊलीच्या दर्शनाचा आणि या अवीट भक्ती सोहळ्याचा अनुभव डोळ्यात साठवून वारकरी आपल्या गावाकडे परतत आहेत। दरम्यान टॉप न्यूज पुणेचे संपादक आज आळंदीत दाखल झाले आणि यंदाचा पालखी सोहळा कसा पार पडला याबाबत ट्रस्टी राजेंद्र उमाप यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। तसंच ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसराचा फेरफटकाही करून वारकऱ्यांच्या भक्तिमय क्षणांची अनेक सुंदर क्षणचित्र टिपली आहेत। हा अविस्मरणीय पालखी सोहळा, वारकऱ्यांची भक्ती आणि माऊलीच्या दर्शनासाठी झालेली गर्दी ही सारी क्षणचित्र आता आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत। माऊलींच्या नामघोषात रंगलेला हा भक्ती सोहळा तुम्ही पहा आणि या अवीट आनंदाचा अनुभव घ्या। नमस्कार, आज आपण अलंकापुरीमध्ये आलेलो आहोत। पंढरपूरचा जो पालखी सोहळा होता आपला 2026चा, तर तो आज एकादशीच्या निमित्ताने माऊलींच्या पादुका पुन्हा आळंदीमध्ये इथे स्थापन झालेल्या आहेत। माऊली पुन्हा एकदा समाधीस्थळी या ठिकाणी आलेल्या आहेत। तर या 2026चा पालखी सोहळा महाराज कशा पद्धतीने तुम्हाला अभूतपूर्व वाटला? मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या दिंडी सोहळ्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा। रामकृष्ण हरी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा 2026 आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 8 जुलै 2026ला प्रस्थान झालं आणि आज 9 ऑगस्ट 2026 रोजी माऊलींच्या नगर प्रदक्षिणांनी या जे काही सोहळा आहे याची सांगता होणार आहे। खरोखर आजपर्यंत जर आपण पाहिलं तर यावेळी इतिहासामध्ये पहिल्यांदा आळंदी नगरीमध्ये येण्यासाठी जे 4 ब्रिज आहेत, पूल आहेत, ते 4ही पूल पाण्याखाली गेलेले होते आणि मग सर्व माऊली भक्तांना, सर्व नागरिकांना, आमचे दिंडेकरी असतील, फडकरी असतील, वारकरी असतील, सर्वांना प्रश्न पडला होता की आता कसं होणार। परंतु माऊली तिथं होते आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आदल्या दिवशी पूर्ण दुथडी भरून पुलावरून पाणी वाहत होतं, परंतु प्रस्थानाची जशी जशी वेळ जवळ येत होती तशी तशी पाण्याची पातळी कमी होत होती। बरोबर, हाच माऊलींनी दिलेला साक्षात्कार आहे असं मला वाटतं। खरोखर मी माऊलींनी त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणींना मोकळीक करून दिली आणि हा पालखी सोहळा सुखरूपपणे आळंदीहून पंढरपूरला रवाना झाला आणि पंढरपूरवरून आळंदीमध्ये देखील सुखरूप आला। खरोखर या सोहळ्यामध्ये या वर्षीचा जो काही नागरिकांचा प्रतिसाद होता, वारकऱ्यांचा प्रतिसाद होता, तो अभूतपूर्व असा होता। आपण जर पाहिलं तर पहिल्यापासून आम्ही आवाहन करून देखील अनेक वारकरी आळंदीत दाखल झालेले होते। पुण्याहून अनेक वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। काही वारकऱ्यांना जे मुख्यमंत्र्यांनी पण आवाहन केलं होतं की तुम्ही पुण्यामध्येच थांबा आणि पुण्यामधून पालख्यांना तुम्ही जॉईन व्हा, तर खूप वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पण प्रतिसादाला, आव्हानाला प्रतिसाद दिला होता। तरी पण काही वारकरी जे पश्चिम भागातले असतील, आपले उत्तरेच्या बाजूचे असतील, ती वारकरी येतच होते।
तुमची त्यावेळेला ही सगळी व्यवस्था लावत असताना तुम्हाला काय अनुभव येत होता तुमची? कारण चिकिरीची गोष्ट होती, नदीला पाणी होतं, पुलं सगळी पाण्याखाली जात होती, त्यावेळेला तुमच्या मनात काय दाटलं होतं? तुम्ही माऊलींना काय मागत होता? माऊलींना काही मागायची गरजच नाही, कारण हा सर्व जो काही उत्सव आहे तो माऊलींचा आहे. फक्त आम्ही त्या ठिकाणी पाहत होतो की आपल्याला कशा प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि मग त्या अडचणीतून आपल्याला कशा प्रकारे सोडवणूक मार्ग केली काढता पाहिजे, मार्ग कसा काढता येईल. आणि मी मगाशीच सांगितलं की माऊलींनी तो मार्ग बरोबर काढला. या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं, संस्थांनं आवाहन केलं, परंतु तरी देखील काही वारकरी की जे आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की नाही, माझी वारी चुकली नाही पाहिजे, माझ्या प्रस्थानाचं जे काही क्षण ते डोळ्यात साचून तो ठेवायचे त्या ठिकाणी मला जाऊन पाहिलंच पाहिजे. आणि म्हणून काही वारकरी आवाहन करून देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ही सर्व जी काही आहे ती उपस्थिती वारकऱ्यांची असेल, त्यांच्या सोयीसुविधा असतील, अत्यंत चांगल्या प्रकारे सोयीसुविधा पहिल्यांदा या वर्षीच्या वारीमध्ये महाराष्ट्र शासनानं या आळंदी नगरीमध्ये 2 ठिकाणी जर्मन हँगर्स लावलेले होते. अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सोयी केलेल्या होत्या. आपण जर पाहिलं तर पंढरपूरपर्यंत जर्मन हँगरची सुविधा असेल, गरम पाण्याची सुविधा असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. यावर्षी अभूतपूर्व प्रतिसाद, उदंड प्रतिसाद वारकऱ्यांनी दिल्यामुळं अनेक ठिकाणी आपल्याला गर्दी प्रचंड पाहायला मिळाली. एवढंच नव्हे तर परतीला देखील खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था शासनाने प्रत्येक ठिकाणी आम्हाला जर्मन हँगरची व्यवस्था करून दिली. त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारच्या ज्या काही सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटने केलेला आहे तो खरोखर आम्ही संस्थांच्या वतीनं शासनाचे देखील धन्यवाद व्यक्त करतो, सर्व नागरिकांचे धन्यवाद व्यक्त करतो, सर्व वारकऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. फडकरी असतील, विनेकरी असतील, सर्व आमचे सेवेकरी असतील, मानकरी असतील, आमच्या संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ असेल, आमचे कर्मचारीवृंद असतील, आमचे सर्व मीडिया प्रतिनिधी असतील, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, खरोखर मी सर्वांचा पालखी सोहळा प्रमुख या नात्यानं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो की या वर्षीचा सोहळा अत्यंत आनंदमयरित्या आणि अभूतपूर्व असा पार पडलेला आहे. धन्यवाद भाऊ. रामकृष्ण हरी. अशा या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत का अतिशय चांगल्या प्रकारे या 2026चा पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. शासनाने पण चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. त्या प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी देखील त्यांनी चांगली सोय केलेली होती आपली. आपण या आपल्या प्रेक्षकांसमोर का आणत आहोत, तर यावर्षी जवळजवळ 15 ते 30 लाख वारकरी यावेळेला होते पंढरपूरमध्ये. 34 लाख वारकरी जर कधी त्या पंढरपूरमध्ये भक्तिभावाने जात असेल तर तो अभूतपूर्व सोहळा काय असणार आहे. अक्षरशः त्या ठिकाणी आपण म्हणू वैकुंठच अवतरला असेल यावेळेला. आणि तोच सगळा सोहळा आपण पाहिलेला आहात. माऊली, तुकोबाराय, अनेक संतांच्या पालख्या त्या ठिकाणी गेल्या होत्या. त्या आता प्रत्येकाच्या पालख्या आपापल्या मूळ ठिकाणी प्रस्थान करतायत. माऊलींची पण पालखी या ठिकाणी आलेली आहे. आज आपण मुद्दामून परतीच्या वेळेचं जे काही प्रतिक्रिया आहेत, ज्या काही दिंडीमध्ये ज्या गोष्टी त्यांना मिळालेल्या आहेत, चांगला सोहळा झालेला आहे, या सगळ्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण खास करून या ठिकाणी ट्रस्टींकडे आलेलो आहोत. ट्रस्टींनी पण त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. आपण आलेलो आहोत अलंकापुरीमध्ये, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. आज या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूरवरून आलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी त्या सर्वांच्या दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. या अलंकापुरीमध्ये आजही वारकऱ्यांची गर्दी आहे तेवढीच आहे. अशीच गर्दी वर्षभर राहते. परंतु आजचा विशेष दिवस आहे का पालख्या या आळंदीमध्ये आलेल्या आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज आपले परत या ठिकाणी समाधीस्थ झालेले आहेत. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमले आहेत. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.